महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. आणि दुसरी गोष्ट, आता माझा राज्यसभेचा कार्यकाल हा 3 एप्रिल पर्यंत आहे आणि गेल्या 12 वर्षापासून मी राज्यसभेमध्ये आहे. 15 वर्ष मी लोकसभेमध्ये होतो आणि आता मला 6 वर्ष जर मिळाली तर माझं लोकसभेचं रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. म्हणजे मी 18 वर्ष मी राज्यसभेमध्ये राहणार आहे. त्यामुळं मला राज्यसभा नक्की मिळेल अशी मला अपेक्षा आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत आणि मला ते काय टाळण्याचा विषय अजिबात येणार नाही आहे. म्हणजे अजून अधिकृत माझी घोषणा झाली नसली तरी मला नक्कीच राज्यसभा मिळेल असा मला विश्वास आहे आणि राहिलेली 6 वर्ष मी नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करेन असंही आश्वासन मी सर्वांना देत आहे. आणि महापालिकेमध्ये कॉप मेंबर देण्याच्या संबंधामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, एवढंच नव्हे तर ज्या 29 महानगरपालिका आहे, काही ठिकाणी मला वाटतं ऑप्शन झालेलं आहे, ज्या ठिकाणी झालेलं नाही. संभाजीनगरमध्ये झालंय का? छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तरी जागा आम्हाला ऑप्शन द्यावी. नंतर परभणी आहे, जालना आहे, हिंगोली नांदेड आहे, लातूर आहे. ज्या ज्या ठिकाणी आणि सर्व महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका जिथं आहे, ती एक तरी जागा आम्हाला कॉप द्यावी अशी मागणी आपण देवेंद्रजींच्याकडे केलेली होती मागच्या वेळेला. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक MLC द्यावी ही मागणी आम्ही केली होती. 1-2 महामंडळाचे अध्यक्षपद मिळावी ही मागणी आपण केलेली आहे आणि एक 40-50 तरी महामंडळाचे सदस्य हे मिळावे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक मेंबर आमच्या ऑप्शनमध्ये घ्यावा ही आमची मागणी आहे. त्यामुळं पाहूया, काही ठिकाणी आम्हाला ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे, ती मिळावं अशी आमची सूचना आहे.